आयोजित केला आपण पोलीस भरतीसाठी. बरं, पोलीस भरतीसाठी आपण एक कार्यक्रम आयोजित केला. पोलीस भरतीच नाही पण बाकीच्या स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणा लागते ना. ही प्रेरणा असली तर आपण जरा जास्त जोरानं तयारी करू. बरोबर. म्हणून मी आपले अकोटचे प्रिय विद्यार्थी म्हणा किंवा अकोटचे पोलीस डिपार्टमेंट मध्ये प्रिय म्हणा, पण ते त्याला आहेत सध्या. मी देवाभाऊ इंगळे विनंती करतो की त्यांनी आतमध्ये यावं. पूर्ण मनोगत तुम्ही ऐकून घ्या. त्याचा परिचय ते असं विनंती करतो की त्यानं चांगला एक परिचय करून द्या. त्यांनी प्रत्येक मुलगा लायब्ररीतला म्हणत राहते, सर त्याला बनवा बोलायला, त्याला बनवा. कारण ते म्हणजे काही लोक असे असतात की बाबा ते विद्यार्थ्यांच्या समोर ज्ञान वाटायला की मागं पुढे पाहत नाही. म्हणजे लय लोकांचा उद्देश कसा असतो, मी लागलो दुसरा काय लागला पाहिजे. त्याच्यासारखे काही लोक असे असतात की बा सगळेच लागले पाहिजे. बरोबर. म्हणून मी आवर्जून त्याला क्लासवर बोलावलं किंवा जे आता हे थंड पडलेलं वातावरण आहे. कोण वातावरण थंड पडलं थोडंसं की काही खूप दिवस झाले जागा म्हणत किंवा येता येता अजून थंड पडला. कोणतीच अपडेट नाही आली पोलीस भरतीची एवढ्यात आली काय. पण तुम्ही थंड नाही पडले पाहिजे, कारण ते आवश्यक आहे ना. कारण तुम्ही अभ्यास सोडला मग विशेष संपला. मग भरती येऊन न येऊन काही फायदा. मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत इथं व्यक्त करावं. सगळ्यात पहिले बरोबर हे सांगा, तुम्ही आनंदी आहात. लय भयानक आनंदी असणं म्हणजे काय असतं माहिती आहे. मे बी हसत राहा. त्रास प्रत्येकाला आहे, बरोबर आहे. प्रत्येकाला काही काही अडचण आहे. बगर अडचणीचा कोणीच नाही. ज्याला अडचण नाही तो माणूस बरोबर आहे की नाही. माणूस म्हणायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. दुसरं काहीच नसते. अडचण प्रत्येकाला असते. अडचणीवर मात करणं आपलं काम, बरोबर आहे ना. एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला. एक स्त्री होती. तिला गौतम बुद्धाला काय म्हणतात माहित आहे किंवा माझा मुलगा मरण पावलेला आहे. माझा मुलगा मरण पावलेला आहे आणि मला असं समजलं की बाबा सर्व लोक हे म्हणतात की तुम्हीच अशी एक व्यक्ती आहात की माझ्या मुलाला परत जीवन देऊ शकता. गौतम बुद्धांनी तिला हे म्हटलं, या तुझ्या गावात राहतो, तुझ्या गावात तर मला फक्त असं एक घर दाखव की त्या घरचा एकही व्यक्ती मरण पावलेला नाही. काय नाही, एकही व्यक्ती मरण पावलेला नाही. तेव्हा मग ती बाई प्रत्येकाच्या घरी गेली. प्रत्येक घरी होती, त्याही घरी होती, त्या प्रत्येकाच्या घरी गेले. त्याला तुमच्या घरी कुणी मरण पावलेलं आहे. तर त्यावेळेस प्रत्येक जण म्हणे, हो आमचे आबा वारले, आमचे बाबा वारले, आमचे आई वारली, आमचे भाऊ वारले. त्यांचं म्हणणं असं आहे कोणाच्या घरचं कोणता कोणी वारलेलं आहे, बरोबर. तर नाही उभाच राहतो कोणाच्या घरचं कोणता कोणी मारलेलं आहे. म्हणजे दुःख प्रत्येकाच्या मागे आहे. फक्त जगाच्या पाठीवर तुझं एकच असं मूल नाही की ते जन्माला आलं मृत्यू पावलं, बरोबर आहे ना. मग तू हे निष्कर्ष काढला त्या गौतम बुद्धांनी की प्रत्येकाला जर जन्म आहे, दुःख आहे, त्रास आहे, यातना आहे, शेवटी मरण. मग या जन्म मृत्यूच्या मधात आलेला जो घटक आहे त्याला म्हणतात मेहनत, कष्ट, त्रास. प्रत्येकाच्या घरी अडचण आहे ना. तो किती मोठा जरी असला तरी अडचण आहेच तरी काही नाही. कोणाजवळ पैसा असते तर बुद्धी असते, कोणाजवळ बुद्धी असते तर पैसा. ज्याच्याकडे दोन्ही असतात त्याच्याकडे चान्स नसतात, बरोबर. तुमच्याकडे बऱ्याचपैकी असे भरपूर मुलं आहेत. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की सर आमच्याकडे वेळ नाही. वेळ प्रत्येकाला सारखाच आहे. 24 तास प्रत्येकाला आहेत. फक्त वेळेचा सदुपयोग तुम्ही कसा करता हे महत्वाचं असतं, बरोबर. वेळेचा सदुपयोग काय आहे आणि तो कसा करून घ्यायचा हे आपल्या हाती असतं. कोणी किती सांगितलं मी 10 तास अभ्यास करतो, तो 10 तास अभ्यास जरी करत असेल पण तो 10 तासात त्या करते काय हे महत्वाचं. त्या 10 तासात 1 तास तर मोबाईल पाहतेस तू,
त्याला काही तफावत नाही त्याच्यात. एक मध्ये चला चहा घेऊन, याने चहाची आठवण येते, त्याने चहाची आठवण येते. बरोबर आहे. एक्झाम मध्ये चला पाणी घेऊ, तो दुसरा काय म्हणते, याने चाललं की त्याने चालला. अभ्यासात हे नाही. एक वेळ बसलं की 4 ते 5 तास उद्याच नाही, तुम्ही मरत ना. अभ्यास केल्यानं एक व्यक्ती गेला म्हणून असं का त्याला आपण हजर होतो. आहे का कोणी गेलं मग अडचण काय अभ्यास करा. तुमच्या मग माहिती आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची मित्र मिळतील. मित्र चांगला निवडायला पाहिजे ना. बरोबर आहे. मी असं नाही म्हणत की सगळ्यांचे मित्र खराब आहे, पण सगळ्यांचे मित्र चांगले. तो निवडणं आणि त्याने आपल्या प्रवाहात आणणं हे आपलं काम, किंवा आपण त्याच्या प्रवाहात आहे. युद्ध करायचं असलं ना तर भारी त्याच्यासोबत करायचं. फॉर एक्झाम्पल रशिया युक्रेन. युक्रेन किती आहे, छोटासा देश. रशिया किती महासत्ता आहे. पण जेव्हा इतिहास वाचल्या जाईल तेव्हा युक्रेनचं नाव घेईल. तो काय म्हणतो की मी मरीन पण देश होणार. मग अभ्यास करायचा आहे तर चांगला मोठा अभ्यास करा. बरोबर आहे. अभ्यास करायचा आहे तर मोठा अभ्यास करा. एमपीएससी आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण एमपीएससी नेमकं आहे का हेच माहिती नाही. बऱ्यापैकी लोक आहेत की एमपीएससी म्हणजे काय माहितीच नाही. मध्ये माहित नव्हतं तुम्हाला ज्ञान सांगा. बरोबर आहे. कारण मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा मी समजा वावरात जाऊ, बैलाच्या मागं जाऊ, सकाळी शेतात 6 वाजता जाऊ. 6 वाजता गेली की 1-1:30 वाजेपर्यंत शेतातून घरी परत बैलाच्या मागं घेऊन पुस्तक घ्यायला चाललं. बैल म्हटलं म्हणजे काय, लोक काय म्हणत, बैलाच्या मागं बैल चालला. काय म्हणत, बैलाच्या मागं बैल चालला. पण तोच जर बैल एखाद्या शर्यतीत धावून पहिला आला ना, त्याने मी बैल असते ना. आता तुम्हाला मी थोडं माझ्याबद्दल सांगतो. मी 2004 मध्ये 10वी पास झालो. आणि तेव्हा 64 पॉईंट काहीतरी पर्सेंटेज होते. 64 पॉईंट 60. तर तेव्हा मी पहिला होतो ना शाळेत, म्हणजे गाव. ते सगळ्यात मोठं मार्क्स, जास्तीत जास्त याच्यापेक्षा काही होतं. मग नंतर 12वी पास झालो, त्यात 62 पॉईंट काहीतरी होते. मग दुसरा होता, एक मुलगी होती नाही. त्यानंतर 12वी झाली, पुण्याला काम करायला गेले. पुण्यामध्ये सगळे दूर मुळे चांगला दिसतो डोंगर. आतमध्ये गेल्यावर नाही दिसते की भाटा काय 3 वर्ष पुण्यात. काही दिवस असे काढले की खायचे मला सकाळी भेटले, संध्याकाळी 3 वर्ष परत घरी आलो. 2 वर्ष शेती केली. शेती अशी केली की सकाळी जायला 6 वाजता, संध्याकाळी 7 वाजता घरी आहे. ते बरं नाही वाटलं. मग रेती गायला गेलो. रेती महिन्यात समजायले सॅन्ड. तर ट्रॅक्टरवर रेती गायला जाऊ. 4 वाजता जाऊ, मस्त पैकी भाकर खायला जाईल, दूध पिऊन जाय. ते खाल्लं की चाललं जात रेती गाय. सकाळी जायला, संध्याकाळी घरी यायला. पण घरी आल्यावर आपलं अभ्यास घरचे मग मॅट झाला त्यानं. एक अजून गोष्ट ऑब्झर्व केली अशी, लोक ज्याने मॅट म्हणतात ना तो शेती असतात. बऱ्यापैकी पुढं सर्वजण अभ्यास करतात. किती तास अभ्यास करतात सांगा ना सर्व. मी भूलता मी 5-6 तास घरून किती वाजता निघतो? 8 वाजता. क्लास किती वाजता ना? 8, 8:30, 9 वाजता. 9 क्लास सुरू. 2 तास क्लास असते, त्यानंतर अर्धा तास तुम्ही रिकामा घेता.
पिता की नाही आणि तुम्हाला ताण लागते चहा घ्यायचं असते इकडं आला, कोणाला घेऊन येते. आपल्या लायब्ररीत अभ्यास करणे मग ताण लागल्यावर बॉटल जवळ ठेवा उठता कसं. आज तुम्ही जेवढा वेळ वाया घालवसा, काय म्हटलं मी, आज तुम्ही जेवढा वेळ वाया घालवसा उद्या तेवढा वेळ तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही. तुमचं 25व्या वर्ष उद्या 25 वर्ष झाले, या पोरची तर 22 वर्ष झाली की त्याचा काय करून तुम्हाला कोणी विचारत तुम्ही असं नका. त्याच तरी सेटलमेंट आहे. तुम्हाला त्याच पण लग्न करायचं असेल तुम्हाला कमवा, त्याला कमवाने लागतं. बरोबर आहे. म्हणून कोणाला जर वाटत असेल की आपल्याला याच पुरुषासोबत लग्न करायचं आहे तर रात दिवस अभ्यास करा. तुम्ही मरणार नाही याची मी 100% गॅरंटी देतो. कोणीच मेलं नाही आजपर्यंत अभ्यास करून. न अभ्यास करणाऱ्या लोक आता मी एक फक्त आपल्या लायब्ररीत आलो, भरपूर करू काही ओळखीच्या लोक काही ओळखीचे नाही. पाहत होती बोलले की बाबा मी त्या दिवशी पहिल्या दिवशी लायब्ररीत अभ्यास करायला होतो जवळपास ना 2 महिन्यामध्ये. मी आलो होतो 12 वाजता. 12 वाजतापासून तर मी 6 वाजेपर्यंत उठलो नव्हतो एका जागेवर. 12 वाजतापासून 12:30 6 वाजे 6 ते 5 तास जवळपास 5-6 मी जागेवर उठलो नव्हतो. मी नोकरीवर लागल्यावर माझ्याकडे पैसा असल्यावर पगार असल्यावर सगळं असल्यावर जर मला एवढा मोठा असं वाटते मनात चला आपण अभ्यास करा. तुमच्याकडे किती वेळ 24 तास. तुमच्याकडे 24 तास. प्रत्येकाला 24 तास आहेत, कोणाला 26 तास नाही. तुम्ही तुमचे 24 तासातले 9 तास आपाप करून घेता. मी आत्ताच सांगा 1 घंटा घरून यायचं, अर्धा मित्राला द्यायचं, कोणाला की तो किद्दात तेरे सांगता येते ते अचानक भयानक कार्यक्रम असतो. आहे तुम्ही मला बाहेर नाही काय करायला लागतं. 9 तास तुम्ही तुमच्या दिवसातले वाया घालवता. लिहून घ्या तुम्ही टोटल करायचं. मला उद्या सांगायचं किंवा सर काय सांगायचं, सर काय सांगतात तुम्ही त्याचा निष्कर्ष करा. सकाळी उठा, तुला फिरायला रात्री 1 तास लवकर झोपलं तर काही अडचण नाही. सकाळी फिरायला गेलं ना एकदम माइंड फ्रेश राहते. एवढा फ्रेश राहते की किती जरी दुःख असेल, किती जरी अडचण असली काही वाटत नाही. अडचण आम्हाला 1 4 2 किलोमीटर सकाळी अर्धा किलोमीटर संध्याकाळी पैसे नव्हते घरून यायला लागले. वडूजवळ गेले, वडूजवळ गेले इकडे 20 रुपये खर्च करायला विचार करत होता. आता तुम्ही 20 रुपये काय वेळेला 20 रुपये कारण तुम्हाला आहे, महागाई आहे पण पैसाही आहे. पैशाचा सदुपयोग करा आणि वेळेचा डबल सदुपयोग करा. आणि एक वेळ गेलेली वेळ परत येते. निर्णय प्रत्येक जण घेते, वेळ निघून गेल्यावर हो तुम्ही काय बोलत तुला जा बरं काही सांगायचं नाही, हे काय भूत नाही. तुम्हाला विचारायचं ते विचारत आहे. तुला विचारायचं काही अरे विचार ना. मी माणूस विचार धर्माळे विचारा अडचण सांगा ना काय. तुम्ही प्रत्येक जण किती तास अभ्यास करता प्रश्न सांगा मला. तुमच्या अडचणी काय. तुम्हाला वाटते की नाही हुशार कोणीच नसते जगाच्या पाठीवर, कोणीच हुशार नसते. हुशार कोण होत असते जो प्रयत्न करत राहतो. आता आम्हाला गोणजर जन्ममध्ये वडूजोगर पंडित नेहरू विद्यालय वडूजोग ते आम्हाला नेहमी म्हणत. आम्ही तुम्ही म्हणून एवढा मला बेसनाचा पेड घेता म्हणून 2 भाकरी खाता म्हणून बस घरून डब्याला आणता म्हणून इथे इथेच खातात, घरी इथेच खातात, इथून घरी गेल्यावर तेच खाता म्हणून.
त्याचं सरचं वाक्य आहे म्हणणं. अबे म्हणे मॅटालिन जर म्हटलं ना म्हणे हे 40 आहे, ते 60 आहे, ते 72 आहे. गेले 10 दिवस हेच सांगतो, गेले 40, 60 आणि 72. तुला सांगायचं आहे आपण 40, 60, 72 हे जर मॅटालिन जरी सांगितलं म्हणे तरी समजते ना म्हणे. हुशार असते का तू? तुम्ही सांगा आता रोज तुम्ही आले तर शिवाजी महाराजांचा फोटो आहे, रोज पाहिलं तुम्ही 4-5 दिवस पहा. उजव्या हातात तलवार आहे, डोक्यावर मुकुट आहे, गळ्यात माळ आहे, जे काय तुम्ही 4-5 दिवस तेच ते पाहिलं. तुम्ही सर्व निरीक्षण करून सांगू शकता हे काय आहे. मग अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे तुमची एका जागेवर बसण्याची कपॅसिटी, बरोबर ना? तुम्ही किती जण बसता परत? कोणाचं गुण ते कमीत कमी 6 काऊन नाही येत विचार, बरोबर आहे की नाही? कोणी मैत्रिणी भेटायला लागते, काही नाही तिने बाजूला ठेवायचं. मग दोघांनी एक मुलीने एक पोर आहे, दोघांनी 2 गोष्टी लक्षात ठेवा. 1 लाख रुपयाच्या भांडवल तुम्ही 2 वर्ष पोरीच्या दूर राहायचं, तुम्ही 2 वर्ष बोलायचं. काय करा तुम्ही? 4-5 रुपये वाटते. 4-5 रुपये वाटते. आता साहेब हे वय असं आहे, या वयात ह्या गोष्टी कोणीच करा. सगळे असं वाटते तुला आपलं लायकी कसं पण ही जी वेळ गेली कोणी विचारत नाही. दोघंही गेली असं नाही घेत केलं, दोघंही घेऊन गेले. याचं लग्न झालं, याचा कार्यक्रम झाला, तुम्ही नोकरीला लागले तुमचंही कार्यक्रम. बरोबर आहे की नाही? नोकरी मिळवून कुठे आहे? बरोबर आहे. नोकरी लागायला समजा आम्हाला 4 वर्ष लागले. दिवस 4. 16 एप्रिल 2018 पासून अभ्यास सुरू केला तर मनोरंजन जेव्हा आपल्या इंडोनेशियात सुनामी आली 12 तारखेला 16 ऑक्टोबर 2018 पासून अभ्यास सुरू केला. तेव्हा मला भागागार येत नव्हता, बेरीज वजाबाई गुन्हागार सर्व येत होतं, पण भागागारापासून आपली वेळ नव्हती. सगळं गणित करून भागागार थांबून मग पाळेपाठ 1, 2, 3, 4, 5 लोक सरळ पाठ करतात, उलट पाठ. सरळ तुम्हाला लवकर येऊ शकते पण उलट नाही. उलट म्हणून काय का प्रॅक्टिस करा. सरळ गोष्टी 4 लोक सांगतात, उलट्या गोष्टी 100 लोक सांगतात. बरोबर आहे की? सरळ गोष्टी 4 लोक सांगतात, उलट्या गोष्टी 100 लोक. सरळ कोणत्या करायच्या आणि उलट्या कोणत्या करायच्या एवढी आपली सतसत विवेक बुद्धी वापरून त्याचा विचार करा. सतसत विवेक बुद्धी म्हणजे काय? सतसत विवेक बुद्धी म्हणजे एकदम प्रत्येक गोष्ट निर्णय विचार करून निर्णय घेऊन करणं म्हणजे सतसत विवेक बुद्धी विचार. तुम्ही पाळेपाठ करा, एक गोष्ट 1, 2 पाठ करा. 1, 2 येत नाही काही लोक मराठीत 1, 2 लिहून पहा. 44 कसं लिहितात सांगा बरं. 78 कसं म्हटलं तर म्हणतो 78 म्हणतो ते कसं लिहितात? अक्षरा आपल्यात नाही, आपल्याला तुम्हाला पाहिजे अक्षरा देते का लिहून टाक. बऱ्याच गोष्टी आहेत, ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. पुढच्या गोष्टीला सोपी आहे.
ज्याने बेरीज वजाबाकी गुणाकारी भागाकारी त्याने गणित काही नाही. लोक म्हणतात आम्हाला इतिहास वाचताना तारीखच आठवून राहत नाही. काय करावं तारीख? तुम्ही बघाय सांगा, तुम्हाला हे सांगा 40 60 बात त्याला 10 वेळा सांगा ना हे तेच आहे म्हणून त्याच्या बाहेर काय. बरं इतिहास बदलून राहिला का? प्रश्न तेच आहे. बरोबर आहे, फक्त पद्धत बदलली विचार. भूगोलही तोच आहे. इतिहास भूगोल मराठी हे त्रिकालवादी सत्य आहे. हे कधी बदलणार नाही. हे कधी बदलणार नाही. फक्त तुम्ही वाचता ते कोणत्या प्रकारे याच्यावर अवलंबून. 2011 मध्ये मी PSI एक्झाम दिली तेव्हा समजा हॅपीयर होतो. हॅपीयर होतो पहिल्यांदा दिन पाहिजे तेव्हा प्री हॅपीयर असताना देऊ शकत होता. पण 2011 पासून तो GR ला नाही देऊ शकत. अभ्यास काहीच नव्हता. 200 पैकी 72 मार्क्स होते म्हणतो. काहीच कधी वाचलं नव्हतं. पहिल्यांदा दिन पाहिजे 16 ऑक्टोबरच्या नंतर एक्झाम होती. 72 मार्क्स होते. मी म्हटलं आपण काही वाचलं नाही तरी आपले 72 येतात. वाचलं किती दिली? बरोबर आहे. तुम्ही वाचन करता पण मन लावून नाही करता का? अगं नाही करत तुम्ही मन लावून. काय बोलू राहिले? बोलू तरी मीच बोलू राहिले का? पाणी लागले मग पाणी काही तुम्हाला अडचण असतील तर विचार. तुम्ही प्रत्येक विषयाचा सेपरेट टाइम दिला नाही. एक वेळ बाद 2 वेळ बाद ते आपले ग्रास्पिंग पॉवर म्हणून. मग आता तुम्ही 10 वेळा वाचलं तरी लक्ष देतो पण पेपर मध्ये देऊ शकते. बरोबर आहे की एकाच रस्त्याने 10 वेळे 2-3 दिवस गेले की तुम्हाला रस्ता माहित असतो. जाती गड्डा कुठं आहे, टर्न कुठं आहे, कोणत्या गतीने जास्त वाहन येतात. 1-2 वेळ. आणि अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. जे गोष्ट वाचत आहात तुम्ही फक्त मन लावून वाचा. मन लावून वाचाल तर लक्षात राहील, नाही तर काही करत. आणि हे MPSC आहे. तुमचा एक दिवस जरी खराब पडला ना तुम्हाला कमीत कमी 28 तास अभ्यास करा. आणि आजचा दिवस उद्याचा दिवस. आजच्या दिवसातले 24 तास आहेत ना हे आजचे उद्यात टाका ना. मग उद्याच्या दिवसाचा अभ्यास करतो कधी? बरोबर आहे की? तो काही विचारत नाही तुमच्या आहे का? बोलूया एक दिवस खराब पडला तुमचा तुम्हाला 28 तास अभ्यास करावा लागतील. 48 तास काय म्हणतात? एका दिवसात 24 तास. त्या छोटी गेले 6 तास. तुम्ही नाही तास झोपतो. काही लोक 4 तास झोपतात. प्लॅनिंग कशी करून कोण्या विषयाला किती तास केला? मी आता मी सध्या अभ्यास करतो. 12 तास 24 तास ड्युटी असतो. 24 तास ऑफ. एक दिवस ड्युटी करतो, एक दिवस ऑफ. लायब्ररी 2 हप्ते आहे. तुम्ही कल्लाच आहे. तुमचा हा क्लास सुटला सगळेजण एकदम जोरात धावत वर येतात. त्याच्यामुळे खालचे जे वरचे लोक आहेत ना ते लावत झालं की ते बरोबर आहे की फक्त बदलतात शब्द. नियम बदलते ना मराठीचा. गणिताचा नियम बदलत नाही ना बुद्धिमत्तेचा नियम बदलत नाही. सातत्य ठेवा. प्रत्येक दर दिवसाला 2 तास तरी प्रत्येक विषय वाचाच तुम्ही. कारण तुम्ही समजा आज आपण एक चॅप्टर वाचलं, विभक्ती वाचलं. समजा विभक्ती आपण कोणा टाकलं होतं? विभक्ती याच्यात पुस्तकात आपल्या मराठीचे विभक्ती हा जो चॅप्टर आहे आपल्या मराठीच्या पुस्तकात पुरं टाकलं होतं. मराठीची पाणी निघून आपले दादोबा पांडुरंग तर्खडकरनं 1870 मध्ये
जो विभक्ती जो चॅप्टर आहे हा टाकला 1870 मध्ये. तेव्हा ते कोण होते आपले लॉर्ड रेजिस्टर होते 1870 मध्ये मुंबई प्रांताचे होते ना, गव्हर्नर होते का? याचा अर्थ तुम्ही वाचत नाही, बरोबर आहे की नाही? याचा अर्थ तुम्ही वाचत नाही. अभ्यास 10 तास करायपेक्षा 2 तास करा. कोण म्हणून करा. अभ्यास करत असताना मोबाईल सायलेंट ठेवायचा. आपला काही बिझनेस नाही, आपण काही जिल्हाधिकारी साहेब नाही, बरोबर आहे ना? अवघा आपल्याला व्हायचं आहे तशी मेहनत 2 तास डेली प्रत्येक विषयाला द्यायचेच. कारण तुम्ही सांगा, तुम्ही रोज 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 जर समजा आज इथून आपण इथून इथपर्यंत वाटलं, इथून जर पुढे गेलो, आपल्या इकडचे लक्ष येते आपण काल काय वाचलं. तुम्ही जर ते वाचलंच नाही कालचं, तुम्ही पण उद्या राहून तुम्ही हे वाचायला पिढीने समोर सुरुवात केली अशी की मागचं आठवते ना आपण काल काय वाचलं म्हणून, बरोबर आहे की? आता कुठेही उभं राहायचं आपलं, कुठेही असो. आता ते कोण भाड्या आता येणं जर विचार केला भाडे घालतात ना तर पण झालं का? चांगला विचार केला तर चांगली गोष्ट आहे. येणं भाडे घालत असताना जर अभ्यासाचा विचार केला तर 100% सांगतो एक चॅप्टर डेली होती भाडे घालताना. जेव्हापासून ते त्याचं अनुकरण चालू. बरोबर आहे? म्हणजे असं समजा की चेहऱ्यावर टेन्शन आहे असं होईल ना, असं मला वाटतं तुम्हाला जाणवत आहे. तुम्हाला काही विचारायचं दादा पेपरमध्ये म्हणजे पेपरमध्ये टाइमचं मॅनेजमेंट कसं करायचं? सगळ्यात महत्वाचं कंबाईनचा पेपर असा 1 तास नाही पुरा विद्यार्थ्याला. कंबाईनच्या पेपरमध्ये 1 तास काम होत नाही माहित आहे, कारण प्रश्नच नाही मोठा आहे. प्रश्न एवढा मोठा आहे की एक पाणी सर दुसऱ्या पर्यंत विद्यार्थी काहीतरी मुद्दे चालले. एक गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्यात पहिले तुम्हाला जे येते की नाही तेच होईल. कारण मग नंतर आपल्याला जे आपल्याला येत नाही त्याच्या मागं लागतो, जे आपल्याला येत नाही त्याच्या मागं लागतो. त्याच्यामुळे जे येते त्यासाठी नंतर वेळ नाही करत आपल्याला. पेपर 5 की 10 मिनिटं वाचून बघा, असं नजर मारली आपल्या बाजूला हे बाजूला जे नाही आहे त्याला साईडला ठेवायचं, जे येते ते पटपट सोडून घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सराव करा. ज्ञानामध्ये सराव करा. सराव केल्याशिवाय होणार. आम्हाला 100 प्रश्न आहे, 100 पैकी 60 प्रश्न सोडवून जाऊन राहिले म्हणलो ना, फक्त 60 सोडवून जाऊन राहिले, 100 होतच नाही. काही लोक सांगतात 70 क्लिक केले आणि 80 क्लिक केले.